मित्रो नमस्कार, मी योगेश वाने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप ए ची ॲडव्हर्टाइजमेंट 2023च्या शेवटी आली होती आणि 2025 मध्ये ग्रुप बी ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती. या ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या पदांमध्ये एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता, तो म्हणजे एक्सपिरियन्सचा आणि कोण अप्लाय करू शकतं काय, या सर्व बद्दलची तुम्हाला मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओज मधून माहिती दिलेली आहे. हा स्पेसिफिकली व्हिडिओ मी यासाठी घेऊन आलो की 2 दिवसापूर्वी एक जी-आर आला आणि त्या जी-आर द्वारे बऱ्याचशा ज्या पोस्ट रिक्रुटमेंट्स एमपीएससी कडे गेल्या त्याच्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल एक चांगल्या उद्देशाने करण्यात आलेले आहेत, कारण वर्षानुवर्ष चालत आलेले आर-आर असतील, त्यामुळं बऱ्याचशा कोर्ट केसेस होत राहायच्या, आउटडेटेड बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या. यामध्ये बदल करण्यात आला आणि जवळपास सर्व जाहिराती आता एमपीएससी मार्फत येणार आहेत. आपल्याला या व्हिडिओद्वारे आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप ए आणि ग्रुप बी यामध्ये काय बदल झालेत हे पूर्ण जाणून घ्यायचं आहे आणि एमपीएससी मधले जेवढे काही बदल झालेले आहेत आता सर्व त्या बदल बाबतीतचे व्हिडिओज आपल्या कंटिन्युअस यूट्यूब चॅनलवर येत आहेत. तुम्ही यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. तर बघा, सर्वात महत्त्वाचं, आता फ्रेशर सुद्धा आपले आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप ए आणि ग्रुप बी ची एक्झाम देऊ शकणार आहेत. ते कसं आता बघू, कारण ग्रुप ए ला आयटीआय प्रिन्सिपलला फक्त डिग्री इलिजिबल होती आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागत होता. ग्रुप बी साठी 2 वर्षाचा डिग्रीवर एक्सपिरियन्स लागत होता आणि डिप्लोमावर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागत होता. आता असला कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही. फ्रेशर सुद्धा या एक्झाम साठी अप्लाय करू शकणार आहेत. पूर्ण बघून घेऊ आपण. क्लिअर? आता बघा, बदल आहे ते खरंच क्रांतिकारक बदल आहे आणि प्रचंड मोठे बदल आहे. म्हणजे एमपीएससीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे बदल आहेत असं समजू शकता. बघा, कुठल्या कुठल्या सेवा बनवण्यात आल्या. राजपत्रित नागरी सेवा म्हणजे गॅजेटेड, अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड आणि तांत्रिक म्हणजे टेक्निकल सर्व्हिसेस. क्लिअर? ग्रुप ए, बी आणि सी. आता बघा, भरती प्रक्रियेतील नवीन सुधारणा ह्या गव्हर्नमेंटनं आता जी-आर द्वारे तर सांगितलेल्याच आहे. गव्हर्नमेंटचा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. क्लिअर? आता नवीन रिक्रुटमेंट रूल अपडेट होणार आहेत, त्याचसोबत परीक्षेची योजना सुद्धा डिक्लेअर होणार आहे आणि त्यानंतर लगेच नवीन जाहिराती येणं सुरू होऊन जाईल. आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप बी ची बॅच ही आपली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. ग्रुप ए चा खूप चांगला विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स आहे. ऑलमोस्ट पूर्ण पेपर आपल्या नोट्स मधूनच आला होता. त्याच प्रकारे आता आपण ग्रुप बी साठी पण पूर्ण प्रयत्न करतोय की 100% आपण आपले देणार आहोत. पूर्ण लेक्चर्स लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, ट्रस्टेड फॅकल्टीज आहे, ग्रुप ए ला शिकवलेल्या फॅकल्टी आहे, त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स आहे. आता हँडआउट ज्या नोट्स आहेत, तुम्हाला इकडं तिकडं काही घेण्याची गरज नाही. प्रॉपर A4 साईजच्या हँडआउटच्या फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळतील, ज्यांची प्रिंट तुम्ही करू शकता. मोबाईल, लॅपटॉप, पीसी, टॅबलेट या सर्वांवर तुम्हाला कोर्सेस बघता येतील. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. सुपर क्रॅश सिरीज, पॉवर रिव्हिजन सिरीज, वेगवेगळ्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचे टॉपिक रिवाइज करून देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. फुल लेंथ चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि फीज मात्र 6,999 रुपये ठेवण्यात आलेली आहे. जोपर्यंत तुमची एक्झाम होणार नाही तोपर्यंत याचा ऍक्सेस असणार आहे. ग्रुप ए ची एक्झाम 26 महिन्यानंतर झालती. आम्ही कंटिन्युअसली कोर्स एक्सटेंड करत 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 गेलो आणि त्यांची एक्झाम तर झाली, आणखीनही त्यांचे ऍक्सेस संपलेले नाहीत. त्यांना ग्रुप बी ला सुद्धा आपण ऍक्सेस अलाउ केलं. इंटरव्ह्यूला सुद्धा त्यांना आपण पूर्ण सपोर्ट करणार आहोत. तसंच ग्रुप बी ला सुद्धा करू. बघा, एक कॅबिनेट मीटिंग झालती. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, ओके, कधीचा आहे ते 18 जुलै 2024 ची, आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की या ज्या सरळ सेवा वगैरे सर्व एक्झाम्स आहेत, तलाठी वगैरे सर्व एमपीएससी कडे आता जाणार आहे, वर्ग करण्यात येणार आहे आणि याचं नाव आहे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा. या जी-आरचं नाव. आता नवीन जी-आर आला, तो कधी आला? 5 मे 2026 चा हा नवीन जी-आर आहे. क्लिअर? आता बघा, नेमकं काय करण्यात आलं. राजपत्रित नागरिक सेवा गट अ व गट ब. काय होतं, पहिल्यांदा ग्रुप एमपीएससी कडून ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी एक राज्य सेवा परीक्षा घेतली जायची. ग्रुप बी ची सेपरेट व्हायची, त्यानंतर ग्रुप सी ची व्हायची. ग्रुप बी मध्ये आहे ना, गॅजेटेड नॉन गॅजेटेड दोन्ही होत्या आणि ग्रुप सी नॉन गॅजेटेड. क्लिअर? आता यांनी काय केलेलं आहे, गट अ पूर्ण आणि गट ब, गट ब मध्ये कुठले राजपत्रित म्हणजे गॅजेटेड, यांची आता एक एक्झाम होणार आहे. यांची एक एक्झाम होणार, संवर्गाचे वर्गीकरण. आता बघा,
एकूण सेवा पहिल्या याच्यामध्ये किती होत्या? 6 होत्या. 6 सेवा होत्या, म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, पुन्हा फॉरेस्ट सर्व्हिसेस, राज्यसेवा, अशा 6 वेगवेगळ्या सेवा होत्या. याच्यामध्ये सुधारणा करून आता 24 वेगवेगळ्या सेवा आणल्या, म्हणजे 18 नवीन ऍड करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर एकूण संवर्ग, ओके, 57 पहिले होते, आता 103 संवर्ग करण्यात आले. ओके, 46 नवीन समावेश करण्यात आलेला. आता संवर्ग म्हणजे काय? जसं की तुमचा हे डेप्युटी कलेक्टर, DYSP, त्यानंतर तहसीलदार, हे वेगवेगळे संवर्ग आहेत. क्लिअर? भरती प्रक्रिया पहिले कशी होती? विखुरलेली होती, स्वतंत्र होती, राईट? म्हणजे कसं आहे की ग्रुप बी मध्ये गॅजेटेड होते, नॉन गॅजेटेड होते. आता ग्रुप बी मधून गॅजेटेड वाले काढले, आता ग्रुप ए आणि ग्रुप बी गॅजेटेड सोबत होणार, आणि ग्रुप बी ची जी एक्झाम असणार आहे ती तुमची गॅजेटेड साठीची, आणि टेक्निकल वगैरे ते पुढे बघणार होतो आपण. ओके, आता एकसंध नागरी सेवा परीक्षा असणार आहे. क्लिअर? पुढं आता बघा दुसरं काय, गट ब मधले कुठले? गॅझेटेड आणि गट क संवर्गाचे वर्गीकरण केलं. बघा आता याच्यामध्ये काय केलं? एक प्रशासकीय सेवा ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणतो, आणि दुसरं टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर वगैरे रिलेटेड. क्लिअर? ते टेक्निकल मध्ये येतात. एकूण संवर्ग किती आहेत? 252 संवर्ग आहेत, आणि यांचे 17 गट केले. गट म्हणजे कसे असतात की एक सारख्या ज्या परीक्षा होतात त्यांचा एक गट करण्यात आलेला, ज्यांचा सिलेबस वगैरे सेम ठेवला जाऊ शकतो, अशांचा एक गट बनवलेला आहे. जसं आपण इंजिनिअरिंग साठी बघितलं तर ज्युनियर इंजिनियर, WRD, WCD, PWD, राईट, यांचा सिलेबसही सारखा राहतो, राईट? तर यांचा एक गट, अशा प्रकारचे गट केले वेगवेगळे. ओके, 252 संवर्गाचे 17 गट केले. त्यानंतर टेक्निकल सर्व्हिसेस ज्या आहेत यांचे 121 संवर्ग आहेत, त्यांचे 29 गट केले. यांचे गट किती केले? 29. ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून. ग्रुप बी मध्ये फक्त नॉन गॅझेटेड. ओके, ग्रुप बी चे गॅझेटेड अगोदरच्या स्लाइड मध्ये घेतला आपण ग्रुप ए सोबत. क्लिअर? असे 473 संवर्ग आहेत, यांचे 46 गट बनवण्यात आलेले आहेत. आता बघा MPSC RR मध्ये बदल का केले? कसं होत होतं, तुम्ही सुरुवातीला जर बघितलं ना की समजा एक टाईपच्या रिक्रुटमेंट आहे, जसं की WRD JEE आहे, WCD JEE आहे, PWD JEE आहे. एखाद्या ठिकाणी डिप्लोमावाले अलाउड आहे, सॉरी, एखाद्या ठिकाणी डिग्रीवाल्यांना अलाव केलं, एखाद्या ठिकाणी डिग्रीवाल्याला अलाव नाही केलं. तर असे वेगवेगळे प्रकार व्हायचे, आणि एवढे आउटडेटेड नियम होते. काळ म्हणजे वर्षानुवर्ष, फार 25-25 वर्षापासून, 30-30 वर्षापासून तेच रिक्रुटमेंट रूल होते. मग व्हायचं काय? कोर्टात जायचं, प्रत्येक केसेस व्हायच्या, एवढं कॉम्प्लिकेटेड कार्यक्रम सर्व झाला होता ना. याला सगळ्यांना आता सुटसुटीत करण्यासाठी RR मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. RR म्हणजे रिक्रुटमेंट रूल. क्लिअर? आता बघा आपलं जसं ग्रुप ए होतं, ग्रुप ए ची जाहिरात आलेली होती डिसेंबर 2023 मध्ये. याच्यात काय लागत होतं की डिग्री लागायची, राईट? तुमची डिग्री असणं गरजेचं आहे, इंजिनिअरिंग डिसिप्लिन मधली डिग्री, राईट? इंजिनिअरिंगची डिग्री, त्याच सोबत वर्क एक्सपिरियन्स प्रोफेशनल पाहिजे होता, टीचिंग किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह केडरचा, नॉट लेस दॅन 7 इयर, म्हणजे कमीत कमी 7 वर्ष तुम्हाला टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रोफेशनल एक्सपिरियन्स लागायचा, अलॉंग विथ तुमची इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन डिग्री. क्लिअर? हे आपला क्रायटेरिया होता, जो की तुमच्या 2023 ला जी जाहिरात आलेली होती ग्रुप ए ची त्याची. आता नवीन काय बनवलं यांनी बघा, नव्याने समाविष्ट, ओके, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाविन्य विभाग, राईट? वोकेशनल एज्युकेशन एस्टॅब्लिशमेंट, ग्रुप ए ची पोस्ट आहे. पद कुठला आहे? प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, ओके, याला प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि परीक्षा नियंत्रक, राईट? हे पद आहे. जुनं काय होतं? जुना इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता? डिग्री इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी ऍटलिस्ट इन सेकंड क्लास, एक्सपिरियन्स नॉट लेस दॅन 7 इयर, हा होता. आता नवीन काय केलं बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग. आता स्ट्रीम काय हे डिपार्टमेंट स्पेसिफाय करेल, यांनी सांगितलं इथं. स्ट्रीम ॲज अ प्रिस्क्राईब बाय अ डिपार्टमेंट, राईट? म्हणजे तुमची कुठली ब्रांच पाहिजे ते हे तुम्हाला डिपार्टमेंट सांगेल, कुठली ब्रांच पाहिजे ते, किंवा ऍड मध्ये ते देऊन टाकतील. आता बघा पुढे काय म्हटलं, एक्सपिरियन्स, ऍडिशनल स्किल, प्रिफरन्शियल क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाही, ओके, ऍडिशनल कुठलं स्किल लागणार नाही, किंवा कुठल्यांना प्रिफरन्शियल क्वालिफिकेशन कुठलं असणार नाही. क्लिअर? प्लेन डिग्री लागेल. ITR प्रिन्सिपल क्लास 1 बनण्यासाठी सध्या 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, तो हटवला, राईट? पुढं ग्रुप बी साठी काय सांगितलं होतं त्यांनी? मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, ओके, सेकंड क्लास मधला डिप्लोमा लागत होता, ओके.
मिनिमम क्वालिफिकेशन, हायर क्वालिफिकेशन डिग्री पण असू शकतं. ओके, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स प्रोफेशनल टीचिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नॉट लेस दॅन 2 इयर्स आफ्टर पासिंग डिग्री, म्हणजे डिग्री वाल्यांना 2 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स लागत होता आणि डिप्लोमा वाल्यांना 6 इयर्स एक्सपिरियन्स लागत होता. ग्रुप बी ची ऍड जी की 2025 मध्ये आलेली होती. आता याच्यामध्ये काय बदल केला तर हे पूर्ण नव्याने समाविष्ट कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, राईट, व्होकेशनल एज्युकेशनल एस्टॅब्लिशमेंट, व्होकेशनल एज्युकेशन एस्टॅब्लिशमेंट गट ब च आहे. ओके, पद कुठला आहे, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, असिस्टंट अप्रेंटिसशिप ऍडवायझर. ओके, सध्याचं क्वालिफिकेशन काय सांगितलं, डिप्लोमा. ओके, ऍटलीस्ट डिप्लोमा, डिग्री पण चालतं. डिप्लोमा नंतर डिग्री नंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, डिप्लोमा नंतर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स. क्लिअर, गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट वगैरे सर्व. आता काय केलं यांनी, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग एनी स्ट्रीम प्रिस्क्राइब बाय डिपार्टमेंट, एक्सपिरियन्स ऍडिशनल स्किल नॉट रिक्वायर्ड, खतम, काही गरज नाही. म्हणजे आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप ए ला आणि ग्रुप बी ला याच्या पुढे एक्सपिरियन्स लागणार नाही. जे अगोदर आलं ते आलं. ग्रुप ए च्या 123 वॅकन्सीज आणि ग्रुप बी च्या 133 आल्या, त्या आल्या, राईट. आता त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जुनीच पद्धत असणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आता हा जी आर आल्यानंतर याच्या पुढे हा लागू होतो. क्लिअर, त्यामुळे याच्या पुढे आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल ग्रुप ए ची किंवा ग्रुप बी ची पोस्ट निघाली तर त्यासाठी एक्सपिरियन्स लागणार नाही. त्यामुळे तयारीला ज्यांची इच्छा आहे बनायची ते इलिजिबल होऊ शकता. क्लिअर. आता नवीन बदल कधीपासून लागू होणार, जी आर आले तेव्हापासून आता पुढे लागू होतील. क्लिअर, मागे नाही. आता प्रोसेस काय तर नवीन सेवा प्रवेश नियम म्हणजे रिक्रुटमेंट रूल आता डिक्लेअर होतील. त्यानंतर नवीन परीक्षा योजना येतील, एक्झामिनेशनची स्कीम येईल आणि भविष्यात नवीन जाहिराती येत राहतील. क्लिअर. आता बघा, नवीन सेवा प्रवेश नियम आता प्रत्येकाला सांगितलेला, इथं क्लिअर म्हणलं, सदर सूचनांचा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात पुन्हा प्रकाशित करावा. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही तुमचे आर आर जे आहेत, रिक्रुटमेंट रूल आहेत, पुढच्या 15 दिवसामध्ये पब्लिश करा. क्लिअर. आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्यानुसार पब्लिश करा. क्लिअर. म्हणजे आता आर आर येणार 15 दिवसांमध्ये पुढे. आता नवीन परीक्षा योजनांमध्ये काय असतं की तुमची सॅलरी किती असणार आहे, राईट, त्यानंतर तुमचं एज लिमिट किती असणार आहे, त्याच सोबत पुढे बाकी कुठले कुठले त्याच्यामध्ये संवर्ग असणार आहेत, शारीरिक पात्रता, शारीरिक अर्हता ज्याला म्हणतो ते, आपण फीस किती असणार आहेत, एक्झामचे केंद्र कुठं असणार आहेत. ओके, त्यासोबत परीक्षेची योजना काय असणार आहे, म्हणजे मार्किंग वगैरे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, हे सर्व, राईट, हे तुम्हाला सर्व काही मिळेल त्या परीक्षा योजनेमध्ये येईल. आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये एक ट्विट केलं होतं, राज्यातच लवकरच 70,000 पदांची मेगा भरती होणार. यामध्ये या 70,000 पदांमध्ये एमपीएससी मार्फत किती 50,000 पदं आणि 20 पदं एमपीएससी बाहेर येईल, राईट. त्या व्यतिरिक्त काही पदं असतातच तेही. क्लिअर. आता या 50,000 पदांची एमपीएससी मार्फत भरती होणार आहे. क्लिअर. आता तुमच्यापैकी बरेच जण आयटीआय प्रिन्सिपल ग्रुप बी चा फॉर्म भरलेला आहे, त्याची तयारी करतायत, पण तयारी करण्यासाठी मार्गदर्शन लाभलं नसेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. तुमचे मित्र मैत्रिणी किंवा कलिग्स कोणी फॉर्म भरलेला असेल तर त्यांनाही या बॅच बद्दल सांगा. पूर्ण तुम्हाला जेवढं काही सपोर्ट लागणार आहे नोट्सच्या बाबतीत सर्व काही या बॅच मध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्याचसोबत बरेच जण तुम्ही तुमच्या कलिग्स मध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये, नात्या गोत्यांमध्ये किंवा तुम्ही फॅकल्टी असाल कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, असिस्टंट प्रोफेसर असाल तर आरटीओ ची जाहिरात येते. ग्रुप सी मध्ये 461 पदाचं मागणीपत्र एमपीएससी ला गेलेलं आहे आणि त्यासाठीच्या इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू आहेत. विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन केलं जातं. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये चालू आहेत. नोट्स सुद्धा आपल्या अवेलेबल आहेत. ऍप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आणि नोट्स त्याच्यावरून ऍप वरून तुम्ही ऑर्डर करू शकता. ओके, पूर्व परीक्षेचे, मुख्य परीक्षेच्या, दोन्ही परीक्षेच्या मराठी इंग्रजी माध्यमांमध्ये नोट्स अवेलेबल आहेत, त्या तुम्ही मागू शकता. आरटीओच्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅचेस आहेत. तुमच्या विद्यार्थ्यांना नक्की कळवा. स्वतः मी प्रतीक रोडे सर, तुषार मुसळे सर हे त्या बॅच मध्ये शिकवतोय. कंटिन्युअसली मेंटॉरिंग सेशन धनंजय सरांचे त्या बॅच मध्ये असणार आहेत. बॅचेस ऑलरेडी आपल्या
चालू झालेल्या आहेत. नवीन नवीन बॅचेस सुद्धा आपल्या RTO साठी लॉन्च होत राहतात. तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इग्नाइट अकॅडमीच्या कनेक्टमध्ये राहायला सांगा. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे असाल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा बाकीच्याही इतर इंजिनिअरिंग ब्रांचेसचे विद्यार्थी असतील तर इग्नाइट अकॅडमी सोबत कनेक्ट होऊ शकतात. महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या नवनवीन जाहिराती येतात त्या आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो. त्यामुळे त्यांना कंटिन्युअसली जाहिरातींच्या टच मध्ये राहता येईल. हे आमचे सोशल मीडिया माध्यम आहेत. ओके, इग्नाइट धनंजय कताले सर यांचं हे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, इंस्टाग्राम ID आहे. तुम्ही त्यांना इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. त्याचसोबत इग्नाइट अकॅडमी टेक्निकल सर्व्हिसेस हे आपलं युट्यूब चॅनल ते जॉईन करून घ्या. हे टेलिग्रामचं इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल तिन्ही आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्यांची लिंक मिळेल. ते चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. काहीही डाऊट्स असेल तर कमेंट करा. त्या कमेंटवर मी व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुर्तास इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.